जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश सन 2025 ते 26 करता इयत्ता 6वी साठी प्रवेश पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना घडवणारे मार्गदर्शक, शिक्षक, पालक यांच्या संयुक्तित सत्काराचं आयोजन दिनांक 5 मे रोजी भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रिसोड इथं शिक्षण विभाग, पंचायत समिती रिसोड यांच्या वतीनं करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी बद्रीनारायण कोकाटे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य भांडेकर तसेच ज्यांच्या संकल्पनेतून या सत्काराचं आयोजन करण्यात आले ते प्रशासन अधिकारी मुकुंद नायक हे प्रमुख उपस्थित होते। जवाहर नवोदय विद्यालय वाशिम इथं इयत्ता 6वी प्रवेशासाठी रिसोड तालुक्यातून 26 विद्यार्थी पात्र ठरल्यानं रिसोड तालुक्याचे नावलौकिक मिळवलं आहे। त्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचं मनोबल वाढवून त्यांना पुढील वर्षीसाठी अधिकाधिक यश संपादन करून तालुक्याचं नाव पुढे न्यावे यासाठी बद्रीनारायण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी मुकुंद नायक यांच्या संकल्पनेतून या सत्काराचं आयोजन करण्यात आले होते। सर्व पात्र विद्यार्थ्यांचा पालकासह सन्मानचिन्ह, पेन आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचा देखील सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यामध्ये विश्वजित सोनुने, आयुष बोडखे, अजिंक्य गुराळकर, हर्षद हुले, आरोही गालटे, श्रुती मनवर, रितेश बशिरे, श्लोक गंजे, सुदर्शन कावरे, स्वाती साबळे, हरिओम गायकवाड, अपूर्वा बेल्लारी, समर्थ वाघ, ईश्वरी साळेगावकर, आराध्या मोरे आदी विद्यार्थी आपल्या पालक शिक्षकांसह उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साखरकर, दाभाडे, मापारी, कावरखे आदी कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले। स्वाती साबळे या मुलीनं वडिलांचं स्वप्न केले पूर्ण। स्वाती साबळे या मुलीचे वडील एका खासगी शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते। कोरोनामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं। त्यांचा मुलगा नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र झाला होता, परंतु त्यांनी त्यावेळी त्याला पाठवलं नव्हतं। त्यांना त्याची नेहमी खंत वाटत होती। त्यांचं स्वप्न होतं की आपल्या मुलीचा जवाहर नवोदयला नंबर लागावा, ही त्यांची इच्छा त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलीनं पूर्ण केली।